नमस्कार मित्रांनो, कविता जगणारी माणसं या कार्यक्रमामध्ये आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आजच्या या नवीन भागामध्ये आपल्याला एक असा पाहुणा भेटीस आलेला आहे की ज्यांच्या हातात कायदाही आहे आणि ज्यांच्या हातात तुम्हाला द्यायचा की नाही हे ठरवण्यासाठी पैसाही आहे. म्हणजे ते सेंट्रल बँक ऑफ इंडिया मुंबई या शाखेमध्ये चीफ मॅनेजर ऑफ लॉ या पदावरती कार्यरत आहेत. तर आजच्या या पाहुण्यांचं नाव आहे कवी श्री प्रशांत डोळे सर. सर, मनपूर्वक स्वागत आहे आपल्या कार्यक्रमामध्ये. नमस्कार, धन्यवाद. मी आत्ताच ओळख करून देताना म्हटलं की तुमच्या हातात कायदाही आहे आणि तुमच्या हातात पैसाही आहे. तर आणि तुम्ही इतके वर्ष झालं त्या खात्यावरती काम करताय आणि हे करत असताना तुम्ही खऱ्या अर्थानं कविता देखील जगताय. पण 2018 पासून तुम्ही म्हटलात की कविता लिहायला तुम्ही सुरुवात केली आणि त्यावेळी काहीतरी प्रसंग देखील घडलेला होता. आपण मला वाटतं की आजच्या भागाची सुरुवात त्या प्रसंगापासूनच करूयात. होय होय. तर थोडंसं विस्ताराने बोलू इच्छितो मी या विषयावर की वाचनाची मला प्रचंड आवड आधीपासून. अगदी लहानपणापासून श्यामची आईपासून जे सुरुवात केली वाचायला, त्यापासून जी पुस्तकं धरलीत तर तो वाचनाचा नाद अखंड सुरू राहिलेला आहे. आणि मग भारतामधलं मराठी साहित्य, हिंदी साहित्य, अनुवादित हिंदी साहित्य, मग जगातलं हिंदी अनुवादित साहित्य, असं वाचनाची प्रक्रिया, ती वाचनाचा मला म्हणजे नाद पण लागला. आणि तो माझा एक सोल्यास होता, तो माझा एक विश्रांती स्थळ म्हणा किंवा प्रेरणास्त्रोत ते माझं राहिलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने मग मी काही कथा पण मी लॉ कॉलेजमध्ये विद्यार्थी असताना लिहिल्या, काही छापून आल्या. पण कविता लिहेल असं मला कधी स्वप्नातून वाटत नव्हतं. कारण कवितेचा एक कमीत कमी शब्दांमध्ये अधिकाधिक व्यक्त होणं, ती म्हणजे कविता. पण मला जे बोलायचं होतं, व्यक्त व्हायचं होतं, ते अतिशय खूप जास्त प्रमाणात मला बोलायचं होतं, व्यक्त होतं. जिथे तुम्हाला अधिक बोलायचं होतं, तुम्हाला जिथे व्यक्त व्हायचं होतं, जिथे तुम्हाला आक्रोश करायचा होता, जिथे तुम्हाला आरडाओरडा करायचा होता, तिथे तुम्ही न बोलता शांत राहण्याची तुमची जी परिस्थिती होती, तर त्या परिस्थितीमुळे लिखाणाकडे मी वळलो. अच्छा. म्हणून मग आता हा लिखाणाचा ओघ सुरू आहे. बरोबर. तर 2018 माझा एक मोटरसायकलने माझा अपघात झाला, मला उडवलं चक्क आणि मी ॲडमिट होतो, ऑपरेशन झालं. त्या काळामध्ये मग 3.5 महिने मी बेडवर होतो. आणि मग मोबाईलचा जो एक चाळा म्हणतो आपण त्याला, ते करता 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 जे काही थॉट यायला लागले, जे विचार यायला लागले, ते मग मी त्या कवितेच्या रूपात मी मांडायला लागलो. आणि हे कविता प्रसवणे काय असते हे मी अशा पद्धतीने मी असा अनुभव घेतलेलो. आणि कविता येत गेल्या आणि त्या जशा येत गेल्या मी तसं त्याला येऊ देत गेलो. त्याला मी कुठलंही बंधन घालत नव्हतो किंवा अरे हा यमक जुळत नाही, अरे हा फॉर्मॅटमध्ये नाही, हे थोडंसं पसरट झालेलं आहे. बहुतेक कविता माझ्या मोबाईलवरच्याच आहेत आणि त्या सिंगल हँडेड आहे. बरोबर. म्हणजे 1-2 वेळालाच मला ते एडिट करावं लागलं असेल. कधी कधी एक हातीच ते सगळं होतं. कारण इतकं बॅक ऑफ माइंडमध्ये इतकं काही एकत्रित केलेलं आहे, तर ते कविताच्या माध्यमातून सातत्याने व्यक्त होते. आता कविताच मला बोट धरून पुढे नेते किंवा प्रवास घडवते, अगदी खरं आहे, असं म्हणायला काही हरकत नाही. तुमचा नुकताच वसुंधरा हा काव्यसंग्रह सुद्धा प्रकाशित झाला आणि तो वसुंधरा हा काव्यसंग्रह मला सांगायला आवडेल की सर वर्धा जिल्ह्यातून आलेले आहेत. एका ग्रामीण भागातून ते आजपर्यंत मुंबईसारख्या शहरामध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडिया या मोठ्या ब्रँचमध्ये कार्यरत आहेत. परंतु असं असून देखील त्यांचा हिंदी काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे. आणि अजून एक महत्त्वपूर्ण गोष्ट की जी मला सांगायला आवडेल की या संग्रहातील एकाही कवितेला शीर्षक नाही. तर हे सर कसं काय की शीर्षकच नाहीये कवितेला? व्यक्ती स्वातंत्र्याचा मी खूप भोगताय सर. हो. आणि आपलं म्हणणं कोणावर लादू नये असं मला प्रयत्न आहे. सुचवू शकतो, मांडू शकतो. बरोबर. तर मला असं लक्षात आलं प्रकाशनाच्या मी प्रोसेस प्रक्रियेमध्ये असताना की ही जी कविता मी या अमुक अमुक तारखेला लिहिली, त्याच्यावर मी खाली तारीख पण लिहिलेली आहे कवितेच्या प्रती की ज्या तारखेला मी लिहिलंय म्हणून. एक थॉट आहे, त्याच्या भोवती जे काही शब्द गोळा झालेत ते कविता रूपाने प्रसवलेत, मी त्याच्या खाली तारीख टाकली. आता ही कविता माझी, ही मी हा माझा थॉट आहे, ही अशा प्रकारे मी व्यक्त झालोय.
तर तुम्हाला काय जाणवतं, ह्यांना काय जाणवतं, वास्तकाला काय जाणवतं, याच्यावर मी बंधन घालू इच्छित नाही. बरोबर. हे शीर्षक देऊन मी त्यांना ना थोडंसं सीमित करतो की तुम्ही हे शीर्षक वाचून पुढे जा, म्हणजे एका भिंगातून तुम्ही बघा, असं मी म्हणतो की काय, असंच मला स्वतःला जाणवलं. आणि म्हणून मी ठरवलं आणि प्रकाशकांशी मी चर्चा केली की शीर्षक देऊ नये. याच्यावर थोडीफार टीका पण झाली, हरकत नाही, टीका व्हायलाच पाहिजे, पण ते मी माझं कर्तव्य समजलो की बा शीर्षक देऊ नये, शीर्षक लोकांनीच त्यांच्या डोक्यात शीर्षक यावं हे वाचून. अगदी खरं. हा, त्या दृष्टीने मी त्याला शीर्षक दिलेलं नाही. खूप छान. म्हणजे तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन तुमचं मत 100% मांडलं आणि ते यशस्वी करून दाखवलं. कारण सरांच्या कविता, या वसुंधरा या काव्यसंग्रहातील कविता खरंच खूप वाचनीय आहेत. म्हणजे खूप छोट्या फॉर्मॅटमध्ये सरांनी त्या लिहिलेल्या आहेत, परंतु त्याचा अर्थ खूप खोलवर दडलेला आहे. आणि प्रत्येक कविता ही तुम्हाला तुमच्या विचारधारेला वेगवेगळ्या अंग जोडण्याचा प्रयत्न करत असते. तर मला देखील स्वतःलाच पण ते गोष्टीचं मला आश्चर्य वाटते की आपण हे लिहितोय खरं, आणि आपण लिहिताना सुरुवात करतो तेव्हा आपल्याला कळत नसते की आपण काय लिहू शकतो, याचा आपण कुठे एंड आहे हे आपल्याला माहित नसतं. ही म्हणजे हे गोष्ट मला उकलत नाही कधी कधी. अगदी खरं. कविता लिहिताना पण असंच होतं की आपण ह्या 2 ओळीने सुरू केलं, 3री ओळ, 4थी ओळ, 5वी ओळ, 6वी ओळी, आणि मग एखादा ट्विस्ट आपण 7व्या 8व्या ओळीमध्ये देतो किंवा 5व्या 6व्या ओळीत देतो, तर ते आपसूक घडत जातात. अगदी खरं. ते निरीक्षण, वाचन, चिंतन यातून ते घडत असावं असं मला वाटतं. कविता ही एक स्वतःची एक स्वतंत्र अभिव्यक्ती आहे. म्हणजे ती तुम्ही ज्यावेळेस तुमच्या भावनेतून लिहिता त्यावेळेस समोरचा त्याच्या भावनेतून तिला स्वीकार करत असतो. आणि प्रत्येक कविता ही प्रत्येकाला आवडेल असं नाहीये. काहींना तुम्ही लिहिलेल्या वेगळ्या अंगातली कविता आवडते, तसंच कवितेच्या बाबतीमध्ये आहे. नक्कीच. खूप छान. आणि सर, तुमचा जो प्रवास झाला आजपर्यंतचा, तुमचं बालपण जे आहे ते बालपण सुद्धा तसं बघायला गेलं तर खूप समृद्ध कुटुंबातून तुम्ही आलेला होता किंवा तुमचं बालपण घडलेलं होतं, पण तरीही तुम्हाला आयुष्यामध्ये खूप प्रचंड संघर्ष करावा लागला. तर त्याविषयी थोडक्यात ऐकायला आवडेल. ओके. मोकळेपणाने बोलतो, कारण माझं घर हे सामाजिक कार्यकर्त्याचं घर आहे. आमच्या वडिलांनी 70च्या आधीपासून शाळा आणि म्हणून मुलं कुठे राहतील, विद्यार्थी कुठे राहतील म्हणून वसतिगृहे आणि खातील काय म्हणून लोकांकडे पदर पसरून किंवा स्वतःच्या खिशातून देखील किंवा माझी आई नोकरी करायची तिच्या पगारातून देखील खर्च करत करत आणि सहकारी मित्रमंडळींकडून गोळा करत करत असं शेकडो हजारो मुलांना शिक्षण त्या काळात 70च्या आधी. त्यामुळे घरामध्ये कार्यकर्त्यांचा राबता राहायचा, खेड्यापाड्यातून येणारी मुलं यायची. आणि त्यापूर्वी आमचे वडील जे आहेत त्यांना आम्ही अण्णा म्हणतो. तर अण्णा हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ऑडिट डिपार्टमेंटला होते. वा. त्यानिमित्ताने त्यांनी पुण्याला नोकरी केली, त्यांनी नागपूरला नोकरी केली, फुलगावला नोकरी केली. तर नागपूरला असताना आम्ही खूप समृद्ध आयुष्य जगलो. सेमिनरी हिलला आमचं क्वार्टर्स होतं आणि आम्ही खूप छान आयुष्य आमचं होतं. पण त्यांनी अचानक 16 वर्षांनी त्यांनी नोकरीचा त्याग दिला. आधी दिवाळी होती आणि त्या दिवाळीच्या वेळेला त्यांनी 4 वर्ष थांबले तर त्यांना पेन्शन मिळालं असतं. पण त्यांनी तो विचार केला नाही. सामाजिक संवेदना इतक्या त्यांच्या जागृत झालेल्या होत्या आणि लोकांचं गरिबी, त्यांचं दुःख, त्यांचं अज्ञान, त्यांचं शिक्षणाचा अभाव, व्यसनं हे बघून त्यांनी वर्धा शहर गाव निवडलं. तेव्हा वर्धा गाव म्हणजे दारूभट्ट्या, वेठभट्ट्या आणि कामगार अशा प्रकारची ते वस्ती होते. आणि मग ते क्वार्टर सोडलं आम्ही नोकरी सोडल्यामुळे आणि वर्ध्याला आलो आणि वर्ध्याला आम्ही किरायाच्या घरात राहायला लागलो. आणि हे सगळं आईला फार जड जायचं आणि आम्ही 5 भावंड होतो आणि मी त्या नंबर 3रा नंबर आणि खाली लहान बहिणी माझ्या असं. तर आईला हे फार कठीण होतं की आता आम्ही इकडे इतक्या सेमिनरी हिल क्वार्टर्सला मोठ्या क्वार्टरमध्ये राहायचो आणि एकाएकी वर्धा शहरामध्ये गावामध्ये येऊन, छोट्याशा गावामध्ये येऊन आम्ही राहतोय. आणि ते सगळे कठीण दिवस होते, फार कठीण दिवस होते. म्हणजे पावसामध्ये गुडघावर पाणी आमच्या घरामध्ये जमा व्हायचं किंवा आमचं छप्पर गळायचं किंवा तिकडे टॉयलेटची व्यवस्था नव्हती, कारण नव्यानेच आम्ही तिकडे सगळं राहायला आलेलो होतो ते. आणि घरामध्ये कार्यकर्ता कायम राबता, आई नोकरी करायची, तिला काय ते सगळं झेपायचं नाही. किंवा खेड्यापाड्यातून येणारी मुलं देखील आमच्या घरी राहू लागली काही दिवसाकरता, 2 दिवसाकरता. उद्या ॲडमिशन होईल, परवा ॲडमिशन होईल. मग कधी कधी मुलांना सोबत म्हणून आम्हा मुलांना देखील ते आमचे वडील हॉस्टेलला थांबवायचे. बरोबर.
म्हणजे इतर मुलं, समाजातील मुलं, दरिद्री समाजातली मुलं आणि आम्ही घरची मुलं यांच्यात फरक पण नव्हते करत. आणि जेव्हा संस्था मोठ्या झाल्यात तर त्या संस्थेमध्ये काही स्वार्थी मंडळींनी खूप राजकारण केलं आणि त्यांच्या संस्थेकडे प्रॉपर्टी म्हणून ते बघू लागले. आणि आमच्या वडिलांकडे ते मिशन होता, ते आदर्शवादी होते. आपल्या कुटुंबातल्या सदस्यांना माझ्या समाजकार्याचा फायदा पोहोचू नये असं त्यांचं तत्व होतं. त्याच्यामुळे आमच्या कुटुंबातलं कोणी संस्थेत नव्हतं, ते केवळ ते एकटे होते. आणि त्याहून अधिक वाईट अनुभव म्हणजे त्यांना तिथून रिझाईन करावं लागलं, अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि ते अगदी बेरोजगार झाले त्या काळामध्ये. त्यांचं 45-46 साधारणतः जवळ असावं त्यावेळेला ते हे झालेत. आणि मग त्यांनी टीचर्स ट्रेनिंग कोर्स केला आणि मग काही वर्ष त्यांनी 13 वर्ष शिक्षकाची त्यांनी नोकरी केली आणि हे सगळं कामं सुरू होते. त्या संस्थेचा मात्र इतका प्रचंड वर्धा शहरामध्ये उपयोग झाला की खूप हजारो विद्यार्थी तयार झाले. त्या संस्था बघून इतर खेड्यापाड्यात संस्था उभा होऊ लागल्या. त्याच्या सगळ्या घटना निर्मिती, त्या संस्था रजिस्टर करणं, त्याला अनुदान मिळवणं. संस्थेचं नाव काय? त्या संस्थेचं नाव राष्ट्रभूषण आंबेडकर मिशन शिक्षण प्रसारक मंडळ. त्या अंतर्गत अजिंठा हायस्कूल ही शाळा 1970च्या आधी निर्माण झाली. अजूनही ती शाळा आहे, पण अत्यंत वाईट अवस्थेमध्ये शाळा आहे. तर त्या सगळ्या परिस्थितीमध्ये आई पिसून गेली. मोठा भाऊ आमचा तो स्क्रिझोफेनिक झाला, त्याने खूप भोगला बिचाराने. आणि तो त्या स्क्रिझोफेनियामध्ये तो हिंसक झालेला आणि तो म्हणजे मग तो ओळखत नव्हता लोकांना, त्याच्यामुळे कोणालाही मारहाण करणे आणि मग त्याला आवरण्याकरता जे काही करायला लागायचं ते अत्यंत वाईट होतं. शॉक द्यायला लागायची, धरावं लागायचं. तो फार कठीण प्रवास होता. असं वाटतं की पुढे काय म्हणजे काही रस्ता सापडे ना म्हणजे. पण पुस्तकांतून काहीतरी कळायचं की लोक लढले कसे, लोक जगले कसे, लोक या संघर्षातून बाहेर आलेत कसे. तर त्या पुस्तकांनी खूप प्रेरणा दिली. आणि मग मी वडिलांना वाटायचं की मी वकील व्हायचं, तर मी वकील झालो त्यांच्या इच्छेनुसार. त्यांना वाटायचं की मी गरिबांच्या केसेस लढत राहायचो, वर्धा गावामध्येच राहायचो. माझं लव्ह मॅरेज झालेलं आहे. पत्नी माझी शिक्षिका होती, तर तिने अशा शाळेत काम करावं की ज्या शाळेमध्ये वंचित समाजाची मुलं शिकतात, विना अनुदान का असेना, पगार मिळाला नाही तरी शिकवावं आणि मी गरिबांच्या केसेस घेऊन लढावे आणि वर्धेमध्ये आपण चटणी भाकरी खाऊन राहावं. पण मग ज्या आम्ही निर्माण केलेल्या शाळा म्हणजे वडिलांनी निर्माण केलेल्या शाळेमध्ये त्यांच्या सुनेला नोकरी नाकारली, उच्च शिक्षित असून आणि सुटेबल कॅन्डिडेट असूनही. आणि तिथे पैसे मागण्यात आले, डोनेशन मागण्यात आलं. तर या गोष्टीचा मला संताप आला आणि मग मी नोकरी करण्याचा निर्णय घेतला. आणि अभ्यासू प्रवृत्तीमुळे मी UPSCचा इंटरव्ह्यू वगैरे देऊन नोकरीत गेलो दिल्लीला. त्यानंतरही घरची परिस्थिती जी होती ती अशाच प्रकारची होती की भाऊ असा, त्याचं लग्न झालेलं, त्याला 2 मुलं. आता हे सामाजिक कार्यकर्त्याच्या घराबद्दल मी बोलतोय, मी वैयक्तिक काय बोलत नाही आहे. कारण जेव्हा कार्यकर्ता घर उघडं असतं, जे सगळ्या लोकांना माहीत असतं, तर ती लपाछपी काय करणार आहे. बरोबर. त्याच्यामुळे मी इतकं मोकळेपणाने बोलू शकतो की समाजामध्ये राबणारा जो वर्ग आहे, कार्यकर्ता वर्ग आहे, सामाजिक कार्यकर्ता, त्याचं मूल्यमापन समाज नीट करत नाही. त्याच्याकडनं काय कामं करून घ्यावेत, काय करून घेऊ नयेत, आणि त्याचा सन्मान काय किंवा त्याच्या घरची परिस्थिती काय याबद्दल समाज काडीची पर्वा करत नाही. हे आपल्या समाजाचं दुर्दैव आहे. आणि अशा तऱ्हेनं हा प्रवास झालाय. पण मी यातून बाहेर आलो. मी पास्टमध्ये जगत नाही, पण काही खानाखुणा आहेत. बरोबर. या खानाखुणाच्या माध्यमातून हे सगळं व्यक्त होतंय. त्या कुणाच्याच बाबतीमध्ये पुसल्या जात नाहीत आणि त्याच कवितेच्या माध्यमातून आज एक बीज त्याचं उगवलं जात आहे आणि ते समाज मनावरती नक्कीच याचा गांभीर्य आणि परिणाम हा आपल्याला बघायला मिळू शकतो. खूप प्रेरणादायी प्रवास आहे सर. म्हणजे तुमच्या वडिलांचं कौतुक, त्यांच्या कार्याला सलाम, त्यांच्या जिद्दीला, प्रेरणेला किंवा त्यागाला, त्याग सुद्धा करणं सोपी गोष्ट नाही. अत्यंत असामान्य गोष्ट आहे. कारण आता आपण सध्या बघतोय की घेणंच फक्त समाजाला माहिती आहे, देणं माहिती नाही आहे. अगदी खरं आहे. आणि ते नुसतंच देत गेले. अगदी खरं. त्यांनी कशाचीही पर्वा केलेली नाही. खूप छान, खूप छान सर. तर तुमची एखादी कविता मला ऐकायला आवडेल. वसुंधरा या काव्यसंग्रहामध्ये मी माझ्या बऱ्याचशा कवितामधून काही निवडक कविता, जवळजवळ 95 कविता अशा निवडल्या, ज्या मानवी संबंध आणि मानवाचा निसर्गाशी संबंध, पर्यायाने पृथ्वीशी, वसुंधरेशी आपला संबंध,
पृथ्वीशी आपला संबंध, मातीशी आपला संबंध आपण विसरत चाललो आहे. तर हे जे नातं जे आहे वसुंधरा आणि मी, हे नातं जेव्हा प्रदूषित झालं आहे ना, मग इतर नाते काय टिकणार आहेत. अशा प्रकारचा एक थॉट घेऊन हा वसुंधरा काव्यसंग्रह मी प्रसिद्ध केला आहे. जवळजवळ स्वातंत्र्यानंतर आपण जवळजवळ 35% जंगल कापलेलं आहे. हो हो. आणि 2040 पर्यंत हे पाणी केवळ पिण्याकरताच राहील अशी परिस्थिती आहे, किंवा पिण्याकरता पण राहणार की नाही अशी परिस्थिती. इतका अक्षम्य गुन्हा आपण या वसुंधरेप्रती करतो आहे. बरोबर बरोबर. तर एक मी अशी कल्पना केलेली आहे की जर ह्या झाडाझुडपांना दिसलं असतं तर त्यांनी काय, आणि त्यांना व्यक्त होता आलं असतं, काय व्यक्त केलं असतं. बरोबर. ही कविता मी वाचून दाखवतो. सोचता हूं आजकल पेड़ों को अगर दिखाई देता तो हम इंसानों को कैसे देखते. पेड़ों को अगर दिखाई देता तो हम इंसानों को कैसे देखते. हमारे प्रति कैसी राय बना लेते. हमारे बारे में क्या बातें करते. कुल्हाड़ी चलाता आदमी क्या कसाई नजर आता. एक साथ हजारों वृक्षों को धराशायी करते मशीनों को परमाणु बम मानते. उत्सव मनाने के लिए शाखाओं को काटते आदमियों को देखकर डर जाते होंगे. क्या उनमें कोई ईश्वर नाम का पात्र होगा तो जरूर हम दानव के रूप में नजर आ रहे होंगे. कल यहां पेड़ों का झुंड था, आज रेती, सीमेंट और मशीनें देखकर क्या हमें गाली देते होंगे. पानी में तैरती मछलियां सांस लेने में तकलीफ से क्या हमें कोसती होगी. जब तय कर ही लिया है सृष्टि के विनाश का, जब तय कर ही लिया है सृष्टि के विनाश का, तो डर जाता हूं सोचकर नए अंकुरित होते जीवन. म्हणजे नवीन आयुष्य जर पुन्हा नव्याने सुरू झाली नवी पृथ्वी, तो डर जाता हूं सोचकर नए अंकुरित होते जीवन में हम मौजूद होंगे या हमारे बिना सारा संसार होगा. शायद पृथ्वी के सभी जीव हमारे प्रति ऐसा ही सोचते हो. वा वा वा, क्या बात आहे. खूपच छान, खूपच छान सर. शेवटी तुम्ही खऱ्या अर्थानं तो सिक्सर मारलात. खूपच सुंदर सर. कविता जगणारी माणसं ही संकल्पना तुम्हाला कशी वाटली आमची. फार सुंदर कल्पना आहे. म्हणजे आणि खूप याच्यामध्ये खूप मोठं असं दडलं आहे. म्हणजे एक खजिना दडलेला आहे की जे दुर्लक्षित कवी आहेत किंवा जे आपल्या कामकाजात व्यस्त आहेत, आपल्या रोजीरोटीमध्ये व्यस्त आहेत, पण त्यांना त्यांच्या डोक्यात काहीतरी सुरू आहे, भाव रूपात असेल, कल्पना रूपात असेल, तर ते मांडतात आणि त्यांना प्लॅटफॉर्म नाही आहे. हे वास्तव आहे. ज्यांचं नाव असेल त्यांच्या गळ्यात माळा टाकायला खूप लोक उत्सुक आहेत. बरोबर. त्यांच्यासोबत सेल्फी काढायला लोक उत्सुक आहेत. पण नवीन लोकांना संधी देणं आणि ते खरोखर कविता जगत आहेत, आयुष्य जगताना ते कला जोपासतायत, व्यक्त होत आहेत, त्यांना तुम्ही अशा प्रकारे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतात, हे तुम्ही अत्यंत पुण्याचं काम करताय असं मला वाटतं. धन्यवाद. धन्यवाद सर. तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन या कार्यक्रमाचा भाग झालात आणि एवढा सुंदर तुमचा प्रवास उलगडण्याची आम्हाला संधी मिळाली. मनापासून धन्यवाद. धन्यवाद सर. आपण ही संधी उपलब्ध करून दिली. अधिकाधिक लोकांकडे मानवता कळो, निसर्गाचा आपला संबंध कळो, पृथ्वीशी आपलं नातं कळो आणि पर्यायाने आपलं एकमेकातलं नातं, देशोदेशांचं नातं, समाजाचं नातं दृढ व्हावं हीच प्रार्थना. धन्यवाद. धन्यवाद.